नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीकडे प्रस्ताव पाठवण्यात आलाय। नाशिक महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याचा हा प्रस्ताव आहे। तर महायुतीमध्ये राष्ट्रवादीला घेण्यासंदर्भात अद्याप निर्णय नाही, वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे नेते वसंत गीते यांनी दिलेली आहे। माजी खासदार देवीदास पिंगळे यांचा 3 दिवसापूर्वी निरोप आला की अजितदादांचा सुद्धा आम्हाला निरोप आहे की जे पुण्यात घडते ते नाशिकमध्ये करा आणि आपण सगळे एकत्र लढू। आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही आमच्या सगळ्या बाकीची चर्चा करा, आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ। प्रस्ताव नाही, त्यांचं म्हणणं हेच आहे की भाई एकत्र या आपण सगळे नाशिकमध्ये आणि लढू। उद्धव साहेबांशी चर्चा, राऊत साहेबांशी चर्चा केल्याशिवाय आम्ही हा निर्णय घेणार नाही। परंतु चांगल्या पद्धतीने होत असेल, भारतीय जनता पार्टीला सगळे मिळून जर सामोरं जायचं असेल तर विचार करायला काही हरकत नाही। आणि घेणं नाही, त्यांचा निरोप आहे, त्यांचा प्रस्ताव आहे आणि तो प्रस्ताव आम्ही वरिष्ठांकडे मांडणं हा आमचं काम आहे। तर कोणी गेल्यानं पक्ष संपत नाही असंही वसंत गीते म्हणाले। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत गीतेंनी हे वक्तव्य केले। जे भाजपात गेले त्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं असल्याचा सल्लाही वसंत गीते यांनी दिलाय। जे भाजपात गेले त्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं, कोणी गेल्यानं पक्ष संपत नाही असं वक्तव्य वसंत गीतेंनी केलंय। नाही, कोणी गेल्यामुळं पक्ष कमकुवत होता असं मी मानत नाही। भुजबळ गेले, राणे गेले, अनेक दिग्गज मंडळी स्वतःचे पक्ष काढले, पण आज कुठे दिसत नाही। भारतीय जनता पार्टी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर धाव का घालते हे कळत नाही। हा आत्मपरीक्षणाचा विषय। याचा अर्थ असा आहे आणि मला असं वाटतं की त्यांना भीती महाराष्ट्रामध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांची, आणि म्हणून सतत ते पक्ष फोडतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।